मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा आदेश। 30 सप्टेंबरपर्यंत चार्जशीट दाखल होईल असे गुन्हे मागे घेतले जाणार। गृह विभागाकडून GR जारी। कुरडू मुरुम उपसा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ। उत्खनन बेकायदेशीर असल्याचा तहसीलदारांचा ठपका। अहवालामुळे अजितदादा अडचणीत येण्याची शक्यता। कुरडू मुरुम प्रकरणी गुन्हा दाखल झालाच पाहिजे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची झी24 तासवर मागणी। तर चेन ऑफ कमांड पाळली गेली नाही, माजी सनदी अधिकारी महेश झगडेंचा दावा। उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला अजित पवारांची दांडी। IPS दमदाटी प्रकरणामुळे राजधानीतील सोहळ्याला दादांची पाठ। गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण। आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगे पाटलांमध्ये जुंपली। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का, छगन भुजबळांचा सवाल। तर 50%वरील 10% आरक्षण नको, जरांगेंचा पलटवार। आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये, लातूरमधील तरुणाच्या आत्महत्येनंतर भुजबळ, पंकजा मुंडेंसह विविध राजकीय नेत्यांचं आवाहन। नाशिक नंतर महाराष्ट्रभर सत्ताधाऱ्यांविरोधात उद्रेक दिसणार। शिवसेना मनसेच्या मोर्चातून संजय राऊतांचा सरकार विरोधात एल्गार। तर ठाकरे ब्रँड संपणार नाही, बाळा नांदगावकरांनी ठणकावलं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला वेग। 34 जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापतींचं आरक्षण जाहीर। ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी। आणि देवाच्या दारात AIचं सुरक्षा कवच। अंबाबाई मंदिरामध्ये पीपल काउंटिंग अँड फेस डिटेक्शन प्रणाली।